सदा तेरा हाथ रहे, ओ मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे। साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे। साईबाबांची शिर्डी परिक्रमा उद्या सकाळी ठीक 5:30 वाजता खंडोबा मंदिर या ठिकाणावर निघणार आहे। प्रचंड मोठी व्यवस्था या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। सर्व साई भक्त आतुर झालेले आहेत। ज्या मार्गावरून साईबाबा चाललेत त्या मार्गावरून आम्हालाही चालण्याची संधी मिळत आहे या भावनेने साई ऊर्जेची या ठिकाणी अनुभूती घेण्यासाठी सर्व साई भक्त या शिर्डी परिक्रमेसाठी सज्ज झालेले आहेत। आणि आम्ही आयोजक म्हणून संपूर्ण येणाऱ्या साई भक्तांची आणि ज्यांना साई सम आम्ही या ठिकाणी भक्तांना मानतो त्यांच्याकडे बघतो त्या सर्व साई भक्तांची उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सर्व ठिकाणी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी सगळ्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे नाश्ताही आहे। वेगवेगळ्या प्रकारचे पेय या ठिकाणी भक्तांसाठी ठेवण्यात आलेले आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जागोजागी महिला व पुरुषांसाठी या ठिकाणी वॉशरूमची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। अतिशय मोठं नियोजन या ठिकाणी या परिक्रमेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिक्रमाचं जे मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे या ठिकाणी मुलांचे चित्ररथ आहेत। या ठिकाणी जे डमरू पथक आपण बघितलं असेल काशी विश्वेश्वरामध्ये ते डमरू पथक फार प्रसिद्ध आहे। ते डमरू पथक असेल, मल्लखांब असेल आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वाद्यवृंद म्हणजे ब्रास बँड देखील याच्यामध्ये आहे। आणि सगळे हे साईंचे गाणं वाजवणार आहेत, साईंच्या भक्तीमध्ये सर्वांना लीन करणार आहेत। अशा प्रकारची भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे। आणि मला असं वाटतं की ही साईबाबांची शिर्डी परिक्रमा विश्वाची सगळ्यात मोठी परिक्रमा असणार आहे। आणि ह्या परिक्रमेची व्यवस्था देखील तेवढीच मोठी आहे। आयोजक म्हणून आम्हाला आनंद आहे की आज सगळ्या व्यवस्था पूर्ण झालेल्या आहे। 14 किलोमीटरच्या परिक्रमेच्या मार्गावर रांगोळी काढण्यात आलेली आहे। फुलांनी या ठिकाणी बाबांचं पूर्ण मार्ग सजवण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मुख्य रथ आहे जो रथला मोडून या ठिकाणी आलेला आहे तो तर म्हणजे तुम्ही बघूनच त्याचं या ठिकाणी दिव्य स्वरूप तुम्हाला त्यावेळेस बघायला मिळेल। आणि त्या बाबांच्या त्या रथामध्ये बाबांची प्रतिमा ठेवण्यात येणार आहे। आणि तो रथ ओढून 14 किलोमीटर टाकलेली रांगोळी, फुलांचा सडा, वेगवेगळे चित्ररथ, वेगवेगळे वाद्यवृंद, वेगवेगळे प्रात्यक्षिक या संपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी साई भक्त या साई भक्तीचा आनंद घेणार आहे, साई ऊर्जेचा आनंद घेणार आहे। आपणही या, मी येणार आहे। उद्या भेटूया सकाळी ठीक 5:30 वाजता खंडोबा मंदिर या ठिकाणी। धन्यवाद। ओम साईराम।